नमस्कार. टेस्ट विथ सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियाची फेमस रेसिपी लेमन राईस. अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून ही डिश तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 3 वाटी तांदूळ घेतला आहे. आपण पुलावसाठी जो तांदूळ वापरतो तो तांदूळ तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये 2 वेळा पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुतले आहेत. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून तांदूळ 10 मिनिटे असाच भिजत ठेवूया. आता आपण या तांदळांचा भात शिजवून घेऊ. यामध्ये पुरेसे पाणी घालून गॅस चालू केला आहे. आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घातले आहे, 1 चमचा तेल घातले आहे आणि 1 चमचा लिंबूचा रस घातला आहे. तेलामुळे व लिंबूच्या रसामुळे भात भांड्याला चिकटत नाही व दाणे देखील सुट्टे होतात. बघू शकता इथे आपला भात पूर्णपणे शिजला आहे. आता यामधील एक्स्ट्रा पाणी गाळून भात रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊ. आता इथे फोडणी देण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केले आहे आणि यामध्ये पाव चमचा हिंग घातला आहे. 1 चमचाभर मोहरी घातली आहे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याचे पाने घालायचे आहे. यामध्ये आता मी 1 चमचा उडीद डाळ घातली आहे. आपण हे चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 1 चमचा चणा डाळ किंवा फुटाणे डाळ घालायची आहे. डाळ देखील चांगली मिक्स करून घेऊया. यामध्ये मी आता 1 इंच आल्याचे तुकडे बारीक कट करून घातले आहेत. चार लाल सुकलेल्या मिरच्या घातल्या आहेत. या तेलामध्ये चांगल्या परतून घेऊ. आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले किंवा मिरची पावडर वापरणार नाही. आता इथे मी अजून 2 हिरव्या मिरच्यांचे उभे काप करून घातले आहेत. या मिरच्या देखील तेलामध्ये छान परतून घेऊ. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घातले आहेत. शेंगदाणे तेलामध्ये छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. इथे मी पाव चमचा हळद घातली आहे. आणि पाव चमचा मीठ घातले आहे. आपण भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ घातले असल्यामुळे इथे कमी प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे. आता मी यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घातला आहे. आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालून त्याला चांगले मिक्स करून घेऊया. भात मिक्स करत असतानाच बघू शकता किती छान याचा रंग दिसत आहे. आता या भातामध्ये मी 3 चमचे लिंबूचा रस घालत आहे.
रस घालून भात पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. यावर आता झाकण ठेवून याला 5 मिनिटे वाफ काढून घेऊ. आणि बघू शकता तयार आहे आपला चटपटीत असा लेमन राईस. यावर कोथिंबीर घालून तुम्ही पापड आणि लोणच्या सोबत गरमागरम लेमन राईस सर्व करू शकता. आजची ही झटपट तयार होणारी लेमन राईसची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.